मित्रांनो, सर्वांचं YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कोणत्याही पदभरतीची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवलेला नाही. विद्यार्थ्यांना सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. टेलिग्राम खूप खूप धोकादायक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये टेलिग्राम ग्रुपवरती स्कॅम चालू आहेत. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्या आपल्या या स्कॅमपासून आपल्याला कशाप्रकारे वाचता येईल हे देखील मी पुढे सांगणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट सांगतो. याचे दुष्परिणाम 2 आहेत. दुष्परिणाम 2 आहेत. काय आहे तर मोबाईल तुमचा संपूर्ण हॅक होऊन जातो. संपूर्ण मोबाईल हॅक होऊन जातो आणि त्याच्यानंतर तुमचे बँक अकाउंटमधील पैसे संपूर्ण या ठिकाणी गायब होतात. म्हणजे ते या ठिकाणी स्कॅम मार्फत या ठिकाणी हडपले जातात. डिटेल्समध्ये माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यापासून कसं वाचायचं हे देखील मी तुम्हाला सांगेल. आता टेलिग्राम या ठिकाणी एखादा विद्यार्थी म्हणजे जास्त करून आता जे विद्यार्थी 99% मी तुम्हाला सांगतो 99% विद्यार्थी टेलिग्राम वापरतात. का तर स्पर्धा परीक्षेच्या अपडेटसाठी, माहितीसाठी, PDF साठी आणि मीडियासाठी स्पेशल या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप वापरलं जातात आणि WhatsAppपेक्षा जास्त युजर झालेले आहेत टेलिग्राम ग्रुपचे. आत्ताच मागे या ठिकाणी 1 ते 2 आठवड्यापूर्वी टेलिग्राम एका देशाने पूर्णपणे बॅन केलेले आहे आणि हेच स्कॅम वारंवार करत असल्यामुळे त्याचंच हे कारण आहे. मित्रांनो, आता इथं सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे 99% विद्यार्थी आणि इतर लोक या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप वापरतात. आता या ठिकाणी हॅक मोबाईल कशाप्रकारे होतो आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगतो. सर्वात पहिल्यांदा एखाद्या अनोळखी नंबरवरून किंवा नावावरून तुम्हाला या ठिकाणी एखादी लिंक येते आणि ते विद्यार्थी काही त्याच्यावरती क्लिक करतो. आता लिंक आली, कशासाठी आली, काय हे बघत बसू नका. कोणत्याही क्षणी जर अशा अनोळखी नंबरवरून किंवा अनोळखी नावाने जर तुम्हाला लिंक आली तर या ठिकाणी लिंक ओपन करू नका. त्या व्यक्तीला ब्लॉक करून टाका. अन्यथा त्याच्या या ठिकाणी तिथून तो मेंबर डिलीट करून टाका. ठीक आहे. हा एक पर्याय आहे. क्लिक केल्यावरती काय होते पुढे मी सांगतो. त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुप आहे त्यांच्यावरती आपोआप जो ऍडमिन आहे विद्यार्थीला मार्गदर्शन करणारा त्याच्या मार्फत ही लिंक टाकली जात नाही. ती या ठिकाणी टेलिग्राम मार्फत या ठिकाणी ॲडसेन्स मार्फत ह्या लिंक ऍक्टिव्ह केलेल्या आहेत. टेलिग्राम सर्व या ठिकाणी पैसा कमवण्यासाठी या लिंक ऍक्टिव्ह करत आहे आणि त्याच्यावरती स्पॉन्सरशिपच्या या ठिकाणी लिंक पाठवत आहे. परंतु या लिंक खूप वेगळे आहेत. ते आता सांगण्यासारख्या लिंक नाहीत. ते देखील येतात. त्या ग्रुपवरती देखील आले. ते कशा प्रकारे येते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावरती क्लिक केल्यामुळे सर्व घोटाळा होतो. बघू शकता. आता चांगले चांगले मोठमोठे चॅनल आहे. आपले सर्व सर शिक्षक लोक आहेत ते मार्गदर्शन करण्याचं काम करतात. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा समजा माझे स्वतःचे या ठिकाणी 32+ येथे चॅनल आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, सांगायचा मुद्दा इथे एकच आहे की अशा प्रकारे माझा समजा चॅनल आहे किंवा एखाद्या शिक्षकाचा प्रॉपर चॅनल आहे त्याच्यावरती अशा प्रकारे जाहिरात जाते. इथं काय म्हटलेलं ऍड कशी आलेली आहे बघू शकता. आमचे चॅनल बंद होणार आहे. कृपया व्ह्यू पोस्टवर क्लिक करून नवीन चॅनलमध्ये सामील व्हा. आता या चॅनलवरती सामील झाल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुमचा मोबाईल हॅक होऊन जातो किंवा तुमच्या मोबाईलमधून पैसे कट होऊन जातात. त्याच्यापेक्षा एक नवीन स्कॅम तुम्हाला याच्यापेक्षा सांगतो. व्ह्यू चॅनलवरती क्लिक करू नका. चॅनलवरती क्लिक करू नका. ग्रुपवरती अशा प्रकारे जेवढं या ठिकाणी व्ह्यू पोस्ट, व्ह्यू चॅनल अशा इथं ऑप्शन दिसतात. पैसे कमवा. इथं 2,000 इन्व्हेस्ट करा. ॲडमिनच्या मर्जीने, माझ्या स्वतःच्या मर्जीने मी इथे 3,000 इन्व्हेस्ट करा. असं ॲडमिन तुम्हाला वाटतं ॲडमिन टाकत आहे, परंतु ग्रुपचा ॲडमिनचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. टेलिग्राम ग्रुप मार्फत या पैसे कमवण्यासाठी टेलिग्राम ग्रुपवाले हे ॲड लावत आहेत. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट सांगतो. एखाद्या व्यक्तीचा हॅक कसं होत आहे. आता एखादा विद्यार्थी आहे समजा, इथं विद्यार्थी आहे. ठीक आहे. हा विद्यार्थी टेलिग्राम वापरतो. त्याला एखाद्या अनोळखी ग्रुपवर वरती एखादी लिंक येते. अशा ग्रुपवरती तो लिंक क्लिक करतो किंवा अनोळखी व्यक्तीकडून एखादी लिंक शेअर केली जाते आणि त्या लिंकवरती हा क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर काय होते, जे हॅकर आहेत त्यांचा पूर्ण ॲक्सेस जो आहे तो पूर्ण या ठिकाणी मोबाईलचा ॲक्सेस त्यांच्याकडे जातो. म्हणजे टेलिग्राम ग्रुपचा जास्त करून जात आहे. पूर्ण ॲप्लिकेशनचा पूर्ण या ठिकाणी ॲक्सेस त्या हॅकरकडे जातो. मग तो काय करतो, तेथून त्याच्याकडे आता समजा माझा मोबाईल हॅक झाला. माझ्या नंबरमध्ये या ठिकाणी जेवढे पण 400, 500, 1000, 2000 नंबर सेव्ह आहेत त्यांना वेगवेगळे या ठिकाणी फोटो जातात. वेगवेगळ्या लिंक जातात. वेगवेगळे व्हिडिओ जातात. म्हणजे ते व्हिडिओ आणि फोटो सांगण्यासारखे नाही इथं. अशा प्रकारचे तिथे पोस्ट होऊन जातात. म्हणजे जो टेलिग्राम ग्रुपवर वापरणारा विद्यार्थी आहे त्याच्या इथे कोणत्याही प्रकारची चुकी नसते. त्याची चुकी काय असते, त्याने एखाद्या लिंकवरती क्लिक केले, एखाद्या ग्रुपच्या व्ह्यू पोस्टला इथं अशा प्रकारे क्लिक केलं
त्याची ही चुकी आहे. परंतु ही दुसरी या ठिकाणी फोटो वगैरे, लिंक वगैरे पाठवणे ही त्या मुलाकडे किंवा टेलिग्राम वापरत्याकडे ॲक्सेस नसतो. आपोआप त्याच्या मोबाईलवरून त्याच्या मोबाईलमध्ये जेवढे वेगळे नंबर सेव्ह आहेत त्यांना या ठिकाणी लिंक जातात वेगवेगळ्या. आता ते सांगण्यासारखं नाही. ते वेगवेगळ्या लिंक जातात. मोबाईल हॅक होऊन जातो. अकाउंटमधून पैसे देखील कट होऊन जातात. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की कोणत्याही प्रकारच्या लिंकवरती तुम्ही क्लिक करू नका. ॲडमिन मार्फत या ठिकाणी लवकरच या ठिकाणी माझी इच्छा आहे की भारतामध्ये हे टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम ॲप आहे ते बॅन झालेले आहे पाहिजे. फक्त टेलिग्राम ग्रुपवरती आपण अवलंबून राहणार नाही. अपडेटसाठी आपल्याला WhatsApp आहेत. WhatsAppने चॅनल सुरू केलेले आहेत आणि अनेक टेलिग्राम ग्रुपसारखे अल्टरनेटिव्ह ॲप आपल्याला उपलब्ध होतील आणि अशा प्रकारे स्कॅम होत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सांगणं एकच आहे की कोणत्याही प्रकारच्या लिंकवरती तुम्ही क्लिक करू नका. कोणत्याही चॅनलच्या खाली या ठिकाणी ॲड येतात त्याच्यावरती देखील क्लिक करू नका. अनोळखी व्यक्तीकडून किंवा अनोळखी नावाने तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपवरती लिंक येत असतील त्याच्यावरती देखील क्लिक करू नको. सर्वांना अशीच विनंती आहे. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा आणि आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की बघा. अनेक विद्यार्थ्यांचा याचा अशा प्रकारे मोबाईल हॅक झालेले आहेत. पैसे देखील कट झालेले आहेत. ठीक आहे. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला 100% मी त्याचा रिप्लाय देईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.